चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तू हो भरती या सिरीज वर आपण मॅथ वरती चर्चा करतो आणि याच्यामध्ये भाग 8 आज आपण पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त विचारला जाईल अशाच पद्धतीचे गणित मी घेतलेले आहे आणि त्याचबरोबर 100% याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक वापरण्याचा मी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. चला मित्रांनो, काय करायचं, जास्त वेळ न वाया घालता आपण चालू विषयाला सुरुवात करू. पहिला प्रश्न, चला लक्ष द्या मित्रांनो. मंत्री असेल का संत्री असेल, पहा. एक फळ विक्रेत्याने 10 रुपयाचे 5 संत्री पाहिजे मंत्री झालं ते खरेदी करून 15 रुपयाची 6 संत्री विकली तर त्यास किती नफा झाला. लक्षात घ्या, दोन गोष्टी तुलनात धरायच्या. पहा, हे रुपये त्याचबरोबर हे संत्री. आता लक्षात घ्या, संत्री पहिला पद पहा, लक्षात घ्यायचं रे भाऊ. 10 रुपयाला 5 संत्री खरेदी केल्या, याच्यासोबत खरेदी हा शब्द लिहून घ्यायचा, माहिती मार्क जाणार नाही. त्याच्यानंतर 15 रुपयाच्या 6 संत्री हा तुम्ही शब्द जर लिहिला तर हा येणार विक्री. काय म्हणणार, विक्री. आता लक्षात घ्या, तर त्यास किती नफा तोटा झाला असेल असा प्रश्न केला. दादा लक्षात घ्यायचा, याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा, बाकी काहीच नाही. म्हणजे हा जो संबंध आहे हा संबंध खरेदीशी आला, म्हणजे 15 पाची 75 ही आली खरेदी आणि त्याच्यानंतर हा जो संबंध आहे हा विक्रीशी असणार आहे. 10 गुणिला 6 बराबर किती रे, 60. आता खरेदी काय आहे 75 आणि विक्री काय आहे 60. त्या दोन्हीचा फरक नेहमी असाच काढायचा, म्हणजे किती असणार आहे 15 छेदाला खरेदी किंमत नेहमी छेदाला टाकायची, म्हणजेच 75 गुणिला. आता टक्क्यात रूपांतरित करायचं म्हणलं 100ला 100 गुणाकाराला ठेवायचे. 15 एक 15, 15 पाची 75, 5 एक 5, 5 दोन्ही 10, म्हणजे 20% त्याला काय होईल, काय होईल, तोटा होईल का द्याव, काय होईल तोटा, काय होईल तोटा. चला अशा प्रश्नाला सोडवायचं कसं मित्रांनो. एका पुस्तकात विक्रेत्याने आपल्या पुस्तकाच्या किमती शेकडा 10% कमी केल्यास, पहा लक्ष द्या, 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढवली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक पडेल असा प्रश्न आपल्याला केला. लक्ष द्या, लगेच सोप्या पद्धतीत सांगतो. पहिला टप्पा आहे 10% कमी, 100च्या तुलनेत चालायचं. कशात चालायचं, 100. 10% कमी आणि नंतर 30% काय झालं, वाढ. इथं कमी आहे आणि इथं वाढ आहे. दादा लक्षात घ्यायचं, कमी म्हणल्याच्या नंतर 90 गुणिला वाढ म्हणल्याच्या नंतर 130 आणि छेदाला नेहमी 100 ठेवा. मार्क जर गेला तर मी बसेल आहे. 1 2 1 2 13 नम 117. आता लक्षात घ्या, 100च्या तुलनेने किती शिल्लक आहे, 100 याच्यातून काढून घ्या, बराबर किती रे 17% काय झाले, वाढ झाली किंवा फरक पडेल. सी क्रमांक तुमचं उत्तर असणार आहे. चला लक्ष द्या, 800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा, 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात पार करेल ती रेल्वे. लक्षात घ्या, ज्या वेळेस ही ट्रेन आहे आणि ही ट्रेन एखाद्या, आता हा बोगदा आहे, या बोगद्याला ज्यावेळेस गाडी स्वतः प्लस बोगद्याचा अंतर पार करेल त्यावेळेस दादा इथं वेळ ठरेल. मग आता गाडीची जी आहे लांबी, ती गाडीची लांबी आहे 800 मीटर, काउंट रे 800 मीटर आणि 1600 मीटर लांबीचा काय आहे बोगदा. मग गाडी स्वतः प्लस बोगद्याचा एकूण अंतर किती पार करेल, 2400 मीटर. किती करेल, 2400 मीटर. तेव्हा गाडी इथं ठरवेल वेळ. दादा लक्षात घे, पहा तुम्हाला सांगितलं 1 किलोमीटर यानी की बराबर 1000 मीटर. लक्षात घ्या, 1 तास बराबर किती रे 3600 सेकंद. लक्षात घ्या, अरे सांगतो काय, 32 किमी वेगाने जाते, 32 किलोमीटर ताशी वेगाने जाते, म्हणजे सरळ सरळ 32 गुणिला 1000 याला मीटर मध्ये करून घ्या, म्हणजेच किती रे 32,000. आता चला आपण आपल्या कामाला सुरुवात करू. पहा इथं लिहिलं मी मीटर आणि तुम्ही लिहा इथं सेकंद. लक्षात घ्या, सेकंद लिहिलं तर 32,000 सोबत नेहमी सेकंद असणार आहे, कारण की ताशी सोबत किमी आहे म्हणून. लक्षात घ्या रे भाऊ, इथं 32,000 सोबत किती 3600 सेकंद. लक्षात घ्या, आणि आता गाडी स्वतःचा प्लस बोगद्याचं अंतर एकूण किती पार केलं रे भाऊ, 2400 मीटर. मीटर खाली टाकणार की सेकंद खाली, मीटर खाली टाकायचं, ताण नाही घ्यायचा. हे 2400 बरोबर लिहिलं ला किती येणारा उत्तर कशामध्ये भेटणार,
सेकंदामध्ये भेटणार. म्हणून लक्षात घ्या, याचा संबंध गुणाकारात ज्याच्यासोबत एक्स आहे ते कुठं छेदाला, म्हणजेच 2400 गुणिला 3600 ध्यानात घ्या आणि छेदाला किती 32,000. चला 1 2 3 1 2 3 शून्य कटलं. 8 त्रिक 24 8 चुक 32. चला याच्या निम्मे 2, याच्या निम्मे 15, याच्या निम्मे किती 18. चला लक्षात घ्या, इथं मिनिट आहे, ध्यानात घ्या. येणारा उत्तर कशात येणार आहे, म्हणजे 15 गुणिला 18 बरोबर किती 270. हे काय झाले सेकंद झाले, हे काय झाले सेकंद. याला 6 न भागा, याला सेकंद मध्ये करायचं म्हणलं 60 न भागा. 0 0 कटले. 6 1 6 साइन चुक 24, साइन चुक 24 उरले किती 3. दशांश ठेवला आणि त्याचं 0 6 पंच 30. 4.5 सेकंद हा तुमचा का मिनिट हा तुमचा असणार आहे उत्तर. चला लक्ष द्या. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण, लक्षात घ्या, गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण इथं कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवले 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील. इथं लक्षात घ्या, बरोबर असतील. इथं चूक प्रश्न म्हणलेला नाही, इथं म्हणलेला आहे बरोबर. म्हणून लक्षात घ्या, पहा बरोबर साठी 2 आणि चुकीच्या साठी 1. आता पहा एकूण प्रश्न होते किती होते रे 30 आणि प्रत्येकी 2 गुण, म्हणजे परीक्षा किती गुणाची होती 60 गुणाची होती. आता 60 गुणापैकी बहुल मिळाले किती 30 आणि 60 वजा 30 गुण करायचे. हे 30 गुण, हे 30 गुण वजा केले म्हणजे किती रे 30. आता बरोबरच्या सोबत कोणता जाणार चुकीचा जाणार. म्हणजे आता लक्षात घ्या, आता यांची किती झाली बेरीज 3, म्हणजे 3 छेदाला टाकायचे. 3 1 3 म्हणजे 10 काय होईल चूक. आता शेवट चूक सांगितलं आहे की बरोबर. एकूण प्रश्न किती होते 30, म्हणजे या 30 मधून चुकीचं करायचं कमी आणि बरोबर लिहायचं 20. चला लिसन केअरफुली, लुक ॲट द ब्लॅक बोर्ड. लक्ष द्या आणि समजून घ्या. चा संबंध सोबत ठेवायचा भाऊ. 22 गुणिला 16 करून ठेवायचे. 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणकाम करतात, तर 32 माणसे त्या विहिरीला जे दिसतं त्याला छेदाला टाका. म्हणजे 16 1 16 16 2 32 बे 1 बे बे 1 बे बे 1 बे. पर्याय क्रमांक उत्तर 11 आहे, पण याच्यात 11 नाही म्हणून यापैकी उत्तर नाही. चला माणसाला वाटतं 35 आहे, माणसाला वाटतं 40 आहे, पण ते कसं आहे पहा. लक्षात घ्या उत्तर काय आहे ते पहा. 5 वर्षापूर्वी रीना, लक्षात घ्या रीना रोहिणीचे इथं सरासरी वय 25 वर्ष होते. आज रीना रोहिणी व ज्योती या सरासरी वय 35 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी कोणाचं वय ज्योतीचं वय किती होते असा प्रश्न आपल्याला केला. दादा सोडवायचं कसं लक्ष द्यायचं माझ्याकडं बघा. 5 वर्षापूर्वी लक्षात घ्या, 5 वर्षापूर्वी कोण, एक ही रीना आणि त्याच्यासोबत आहे रोहिणी. लक्षात घ्या ही रोहिणी, या किती जणी आहे 2 जणी. दोघींची सरासरी वय 25, नेहमी दोघे बराबर किती रे 50. 50 वयाची बेरीज झाली कोणाची रीना आणि रोहिणीची. कधीची 5 वर्षापूर्वीची. आता याला करू आपण आज. किती व्यक्ती आहे 2, म्हणजे 2 गुणिला 5 बराबर किती 10. म्हणजे आता यांची केली बेरीज. ही कधीचं वय आलं आजचं वय किती 60 वर्ष. कोणाचं रीना आणि रोहिणीचं. आता सांगितलं काय पुन्हा रीना रोहिणी लक्षात घ्या आणि ज्योती. लक्षात द्या रे भाऊ, हे किती लोक आहे, हे आहेत 3 लोक आणि यांची सरासरी किती आहे 35. 35 त्रिक किती 105. आता काय करायचं 105 मधून 60 वजा करा बराबर किती रे 45. किती 45. आता ह्यो 45 जो आहे हा कधीचा आला आजचा वय. कोणाचा ह्यो ज्योतिबाईचा. हे ज्योतिबाईचा वय आजचा आला. आता ह्यो ज्योतिबाईचा वय आजचा आला. इथं सांगितले 10 वर्षापूर्वी ज्योतिबाईचं वय काय असेल. म्हणून
10 वजा करायचे भाऊ आणि उत्तर ठोकायचा 35. म्हणून याचं उत्तर असणार आहे 35. म्हणून लक्षात घ्या, रीना रीना गेली, रोहिणी रोहिणी गेली, उरली कोण? ज्योती. आणि ज्योतीचं वय 35, 10 वर्षापूर्वी. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं. 2 विषम संख्याचा गुणाकार 35 आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती? इथं विषम संख्या सांगितलं आहे, मग त्या संख्याचा गुणाकार सांगितलं. 7 5 35 लिहा, 7 पहिली संख्या मोठी आणि लहान संख्या 5 असं लिहायचं. किंवा आहे 35 घ्या भाऊ, याच्यात 1 मिळवा, विषम असेल तेव्हा, आणि विषम मिळवल्या ती आलं 36, याला वर्गमुळात टाका, त्या बाहेर काढा 6, आलेलं उत्तर सम आहे. त्या पाठीमाग 5 च्या पुढे 7, मोठी संख्या 7 आहे. म्हणून चला घरी. अकॅडमी लावण्याचा दृष्टिकोन असा असतो की लोकांना वाटतं की बाबा मी अकॅडमी जॉईन केली म्हणजे मी काय होतो, आयुष्यामध्ये सक्सेस होईल. हा भ्रम तुमच्या डोक्यातून मायच्यान काढून टाका. आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्हाला करावं लागेल मेहनतच, तुम्हाला करावं लागेल अभ्यासच. असं नाही की बा आयुष्याच्या, तुम्हाला सांगतो प्रत्येक अकॅडमीमध्ये महाराष्ट्रामध्ये जो नाही तो अकॅडमी सुरुवात झालेली आहे, आणि जो नाही ते सुरू करून राहिला. लक्षात घ्या, पण प्रत्येक अकॅडमीचा 5च विद्यार्थी टॉप काढा. प्रत्येक अकॅडमीचे 5च विद्यार्थी टॉप काढा. लगभग जर 4,000 महाराष्ट्रात जर अकॅडमी असेल, लगभग बारीक चिरीक धरून, तर प्रत्येकचं 4 जर काढले ना, तर 4 पंचे 20,000 पोरं टप अँड रप बाहेर पडते. दोन्ही प्लस, फिजिकल प्लस ग्राउंड प्लस, हे दोन्ही बाहेर पडते. मला सांगा, जिथं 12,000 जागा आहे, त्यानंतरच्या 8,000 त्यांना किती मेहनत करावं लागेल हे विचार करा. आपल्याला वाटतं की आपण टाइमपास नका करू. आपण काय करतो, रिडिंगला गेलो ना, पहिले दणकाउंड 1 वाजता जेवतो, रपारप खातो चुरून मुरून, आणि रिडिंगला गेल्यानंतर पहिल्या झपक्यात झोप घेतो, आणि नंतर 3 वाजता आळस काढून असा करतो, आणि मग अभ्यासाला लागतो. मग पुन्हा वाजते 5, मग पुन्हा ग्राउंडवर येतो, जसं गोळा फेकतो पुचूक पुचूक, आणि मग पुन्हा संध्याकाळी 8 वाजता रटावून जेवतो, 9 वाजता लगेच जांभळा यायला सुरुवात झाला. मग अभ्यास. फक्त घरी विचार करा, घरी मायबापा असते, मायबापाचा एकच स्वप्न असतं की माझा लोक हा अकॅडमीला जायला आहे, हा काहीतरी करून दाखवल किंवा हा नोकरी लागल. याच आशेने, घरचे आशेने वाट पाहतात. दादा लक्षात घे, आयुष्यामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना, तर मेहनत कर. ज्या दिवशी तुझ्या अंगावर गुलाल पडेल ना, तो क्षण तुझ्यासाठी सोन्याचा असेल. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही सक्सेस असाल आणि तुमचे आनंद अश्रू तुमच्या डोळ्यात मायच्यान मावणार नाही, घरचे आपल्यापेक्षाही डबल खुश होतात. ज्याला आजी आजोबा आहे ना, अरे सगळ्यात अगोदर आजी आणि आजोबा रडतो, ध्यानात घ्या, त्यालाच सगळ्यात वाटतं की बाबा माझा हा नातू कुठंतरी झाला. आणि लोक मला म्हणत होते, आम्हाला म्हणत होते की तुम्ही दुनियेत तुमची अवलाद कुठे पाठवा, तू सक्सेस होणार नाही. अरे बाबा, त्यांना सक्सेस करून दाखवा जे तुम्हाला हिनवतात, आणि ज्यांना वाटतं की बा तू सक्सेस होतच नाही, आणि सांगितल्यानंतर फक्त मनात ठेवा. आणि पेढ्याचा बॉक्स आणा ना, 10 पेढे रिकामे आणा, वरचाच भरेल आणा. 10 रिकामे आणा आणि वरचाच भरेल आणा, आणि त्याला म्हणायचं खाय पेढे. तो जर मला शुगर आहे, लगेच धरायचा 6-7 धरायचे आणि लगेच ठोकायचे तोंडात. तो मला शुगर, आज मला चालतो तू काऊन, याच्या अगोदर मला काय म्हटलं हे मला माहिती आहे. म्हणून बाबा सिद्ध करून दाखवा. लोकांच्या वागण्यानुसार, लोकांच्या म्हणण्यानुसार चालू नका. आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं हे तुम्ही स्वतः निर्णय घ्या. कारण मी सांगतो ना नेहमी, लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्शन्स. म्हणजे ऐकावे जनाचे, फक्त जे मनात येईल ना तेच करायचं. बाकी लोकांशी काही घेणं देणं नाही. नाही धड लोक घोड्यावर चालू देत, नाही पायंदळी चालू देत. याच्यासाठी मेहनतच करावं लागल. आणि पॉइंट टू पॉइंट लेखी स्वरूपात अभ्यास करा. स्वतःचा टाइम टेबल बनवा. जोपर्यंत स्वतःचा टाइम टेबल बनवत नाही, तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होत नाही. मी तर तुम्हाला एवढं जर बोललो असेल ना, तर ते तुमच्या फायद्यासाठी आहे दादा. म्हणून सांगतो, एकदा परत उतरला ना, एकदा मन लावून प्रयत्न कर, यश तुला नक्की आवाज देईल. ध्यानात घ्या. चला, राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाल्यास त्याला किती गुण किंवा किती टक्के मिळाले असतील? पहा, लक्ष द्या. याच्यामध्ये काय करायचं, जी मोठी संख्या आहे ना ती नेहमी छेदाला टाकायची, मायच्या मार्क जाणार नाही. आणि जे पैकी आहे, पैकी खालून पडलेले वरून, 108 गुणाकाराला 100, नेहमी टक्क्यात उत्तर लगेच भेटून जाणार. 0 0 कटले. पहा, 108 गुणिला 10 छेदाला
15. चला 5 त्रिका 15, 5 दोन्ही 10, 2 एका 3 एका 3, 3 त्रिका 9 आणि 3 सका 18 आणि 36 दोन्ही 72% एका पा. हा तुमचा असणार आहे उत्तर. चला लक्ष द्या, दादा सोडवायचं कसं पा. चौरसाकार मैदानाची एक बाजू 120 मीटर असल्यास 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापेल. आता ही जे मीटर आहे, आता हा चौरस आहे. ए दादा लक्षात घ्या, हा चौरस आहे आणि चौरसाची बाजू 120 मीटर आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला 5 फेऱ्या मारायच्या, म्हणून याचं काय काढावं लागेल, सर्वप्रथम तुम्हाला परिमिती काढावं लागेल. चौरसाची परिमिती बराबर 4 गुणिला बाजू. आता लक्षात घ्या, 4 गुणिला 120 बराबर किती रे, 12 चुका 48, 480. आता 480 मीटर ही काय झाली रे भाऊ, परिमिती. ही काय झाली, परिमिती. 480 गुणाला 5 फेऱ्या मारा, याला 5 फेऱ्या मारल्या म्हणजे किती, 8 पंच 40, 0 हा चालले किती 4, 5 चुक 20 आणि 4 24 आणि हे 0 जसंच्या तसं. आता 24 मीटर ही अंतर पार केलं, 24 मीटर अंतर काय त्याला पार केलं फेऱ्या मारून. मग याला भागा किती ना, हजारांना. म्हणजे कारण पर्याय मध्ये किमी जास्त 2 पद किमीत आहे, बाकीच मीटर तर नाहीच आहे. ते 24 मीटर आलं, हे तर कटलं हे तर कटलं. आता याच्यापैकी डाऊट येतो, म्हणून 1 1 2 1 2 आणि 1 0 बाकी छेदाला 2 1 घर सोडून दशांश देऊन टाका. 2.4 किलोमीटर अंतर काय होईल, ते अंतर कापले जाईल. हा प्रश्न क्रिटिकल आहे. हा प्रश्न डायरेक्ट आयशू टाकतो, पण आपण आयशूतून बाहेर काढतो. पेशंट पा 64 या संख्येचे वर्गमूळात त्याच संख्येचे घनमूळ पा. 64 आधी 64 लिहित द्या, मिळवल्यास पा घनमूळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती. याच्या 2 तुलना आहे, एक वर्ग मूळ गद्याओ आणि एक घन मूळ. मला सांगा, इथं लिहिलं 64, इथं लिहिलं 64. याचा वर्गमूळ किती रे, 8. याचा वर्गमूळ 8 आणि याचा घनमूळ 4 आणि याचा वर्गमूळ घनमूळ पाय. त्या संख्येचे घनमूळ मिळवल्यास मिळून टाका, येणारा उत्तर किती असणार आहे, 12. लक्ष द्या, अजयचा मासिक पगार 2450 2450 लिहिले. और मासिक खर्च किती रे, 2100. किती, 2100. ए बोल न करे पा असल्यास त्याची वार्षिक बचत किती, बचत. आता हा काय रे, खर्च. हा भाऊचा पगार, हा भाऊचा पगार. आता याच्यातून वाचवतो किती, तो 350 रुपये वाचवतो. किती, एका महिन्याची भाऊ. तर 12 महिन्याचे किती वाचवणार, 12 पंच 600 0 48 6 12 त्रिक 36 36 आणि 6 किती 42 आणि हे 0 4200 रुपये तो वार्षिक बचत करतो. लाइक करो, शेयर करो, फॉलो करो. रपा रपा काटेंगे इसको रपा रपा. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले आणि गुळाला आंबा म्हटले, आंब्याला गवत म्हटले. तर मानवाने तयार केलेली वस्तू कोणती. तो माणूस गुळ तयार करतो, ध्यानात घ्या. काय गुळ, त्याच्या तोत्र्यासारखं जर काम केलं तर मग गुळचा अर्थ पा काय होतो. पा हा गुलाब, गुलाबाला काय म्हटले, बटाटा आणि बटाट्याला म्हटले गुळ आणि गुळाला म्हणले आंबा. काय म्हटले, आंबा. आणि आंब्याला म्हटले गवत. आता लक्षात घ्या, काय म्हटले, गवत. तर मानवाने तयार केलेली वस्तू म्हणजे वस्तू कोणती, माणूस गुळ तयार करतो, पण गुळाला काय म्हटलेलं आहे, आंबा. म्हणून उत्तर असणार आहे आंबा. रापा रापा. चला लक्ष द्या, 13 सुरूर बंद करा. इथं पा उत्तर काय येतं पा. अर्जुन आणि आर्यन व्यक्ती किती आहे, 2. यांच्या वयाची बेरीज किती आहे पा. ह्यो अर्जुन, लक्षात घे रे भाऊ, पिंट्या आणि ह्यो आर्यन. आता ही व्यक्ती किती, 2 व्यक्ती आहे. यांच्या वयाची बेरीज किती, 11 आहे. तर आणखी 2 वर्षाने 2 व्यक्तीची म्हणजे बेदोनी 4 मिळून घे भाऊ, बेरीज येणार 15. बेरीज येणार 15. 13 सुरूर घरी जाय. 15 उत्तर आहे त्याचा. दादा एकूण विद्यार्थी जर म्हटलं तर सोडवायचं कसं पहा. लक्ष द्या, पहा. एका शिक्षकाने 15 10 15
18 विद्यार्थ्यांची रांगाची मांडणी एका भरीव चौरस आकृतीप्रमाणे केली तर त्या शिक्षकासोबत कमीत कमी किती विद्यार्थी होते असा प्रश्न आला ना दादा टेन्शन घ्यायचं नाही, लगेच सांगतो. हे जेवढे पद दिसते ना ते मांडून घ्यायचं. 10, 15 आणि 18 याचा नेहमी काय करायचा, लसावी काढायचा. नेहमी म्हणतो मी. आणि जर लसावी काढला ना तोच उत्तर असणार आहे, तीच एकूण रांग असणार आहे. पहा 10, 15, 18 चा लसावी म्हणती काय, किमान 2 संख्या पाहिजेत, मी त्याला भाग गेले पाहिजे. मसावी म्हणतं काय, मला दिलेल्या सर्व संख्येनं भाग गेला पाहिजे, मी मसावी आहे. लसावी म्हणती मला 2 पद तरी पाहिजे, म्हणजे 5, 5 2 10, 5 3 15, 18 जशाच्या तशी. 3 लिहिले, 2 2 1 2 आणि 2 3 सक 18. चला नंतर आता 2 1 3 5 3 15, 15 2 30 आणि 30 3 का 90. म्हणून किती रांगा, किती विद्यार्थी राहील रे भाऊ, 90 विद्यार्थी राहील. पहा सोडवायचं कसं याला लक्षात घ्या भाऊ. संख्याचा लसावी 1056 असून त्याचा मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या कोणती. भाऊ मालकासोबत लक्ष्मी असते, लवर नसते, लक्षात घ्या. मग या दोन्हीचा गुणाकार म्हणजे भाऊ लसावी गुणिला मसावी बराबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. पहा कमी करण्याचं काम हे लोक करणार, हे बी लोक करणार, पण ध्यानात घ्या हे लोक ठेवणार नाही. पहा लक्षात घ्या 1056 गुणिला 12 बराबर 96 गुणिला दुसरी संख्या काढायची. पहा दुसरी संख्या हे गुणाकारात इकडे काय होईल करा. अरे 1056 गुणिला 12 छेदाला किती रे 96. चला 12 1 12 8 8 8 1 उरले किती 2, 8 3 उरले किती 1 आणि 8 दोन्ही बराबर किती 132 आहे का पर्याय आहे का. म्हणून दुसरी संख्या 132.